बीडचे खासदार बजरंग सोनवणे माझ्यासोबत आहेत। बजरंग बाप्पा, काल अमोल मिटकरीने एक पोस्ट केलेली आहे ट्विटरला की बजरंग बाप्पांचा फोन अजितदादांना गेला। अजितदादा मोठ्या मनाचे बाबा। अमोल मिटकरी कोण आहेत? ऑपरेटर आहे दादाचे ते कधी दादाचे मग अमोल मिटकरी ऑपरेटर आहेत का मला माहीत नाही। म्हणजे दादांच्या इथली जर इतुम बहुत माहिती कोणी ते ऑपरेटर आहेत का, कोण अमोल मिटकरी आहेत हेच मला माहीत नाही। जर समजा तिथे एखादे ऑपरेटर म्हणून अमोल मिटकरी असतील तर मग दादांना दिवसभरात किती फोन येतात, कुणाकुणाचे येतात त्याचं रेकॉर्ड त्यांच्याकडे असू शकते, त्याच्यामुळे ते तसं करत असतील। तर अमोल मिटकरी कोण आहे ती पहिल्यांदा अगोदर महाराष्ट्राला कळायला पाहिजे। अमोल मिटकरींनी स्वतः ट्विट करताना काय आहे की कुणाला कुणाचं काय करायचं आहे। राहिला विषय त्यांनी ट्विटमध्ये काय म्हणलं आहे, त्याच्यानंतर पुढं काय म्हणलं आहे, तर त्यांनी काय सांगितलं आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाचा एक खासदार अजित पवार गटात अजित पवारांच्या संपर्कात आणि लवकरच काय ते कळेल। मला एक सांगा, माझ्या बीड जिल्ह्यातल्या मायबाप जनतेने माझ्यावर एवढं प्रेम केलंय की त्या प्रेमातून मी उतराय होताना मी त्यांची सेवा किती जरी केली तरी कमी पडला असं मी वेळोवेळी म्हणतोय। आणि माझ्या मनात समजा बजरंग सोनवणेच्या मनात काही पाप असलं तर मी माझ्या या बंगल्याच्या गेटच्या बाहेर जर गेलो वेगळा विचार करून तर बीड जिल्ह्यातली जनता माझं तोंड चपलाने फोडन। बरं ती जाऊ द्यात गेटचं, उंबऱ्याच्या बाहेर येताना माझ्या वडील माझ्या कानसुलीत अशी मारतील पवार साहेबाला सोडायचं म्हणलं की, तो एक विषय झाला। बरं एवढंच नाही, बंगल्याच्या ह्याच्या बाहेरचं सुद्धा असू देत, पण याच्यापेक्षाही पुढं माझ्या रूमच्या बेडरूमच्या बाहेर निघायचं म्हणलं ना, बायको म्हणेल तुला खायला बी नाही, तुला नाश्ताच नाही, मग तुम्हाला बोलायला कसं येऊ, एवढी परिस्थिती होईल। त्याच्यामुळे त्यांनी काय बोलते। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। अजित पवारांशिवाय महाराष्ट्राला पर्याय नाही, त्यामुळे बजरंग बाप्पा 10 मिनिट संवाद साधला। एका दिवस पदरात घ्या असं म्हणले असतील असंही मिटकरी म्हणतात। आता कुणाचा पदर किती कसा राहिलाय अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलाय, त्याच्यामुळं कुणाशिवाय कुणाला पर्याय नाही हा विषय वेगळा आहे। राजकारणाच्या पलीकडे काही विषय असतात, पण राजकारणावर का आणतात? ज्यांना त्यांनी आणखी त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी तिसरं बी बोललंय की बजरंग सोनवणेचा कारखाना आणि ती अडचणीत असेल, त्याच्यामुळं बजरंग सोनवणे जर अडचणीत असेल किंवा चोर असेल तर एवढा मोठा निर्णय प्रवाहाच्या उलटा जाऊन आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मला सांगितलं तुला निवडणूक लढायची, आदरणीय जयंतदादांनी सांगितलं तुला लोकसभा बीडची निवडणूक लढायची। मी त्या दोघांनाही शब्द दिला की मी लढणार तर हो, तुम्हाला हो म्हणून आलो आणि त्याच्यानंतर लढलो। त्याच्यामुळे हा विषय कुठंच येत नाही। मला तर ह्यांना काय बोलायचं, कशामुळे बोलायचं, काय करायचं ह्यांनाच माहिती। बाप्पा मग खरंच कारखाना अडचणीत आहे? तुम्ही तर भाषणात प्रत्येक वेळी सांगता की कारखाना माझा राज्यातला सर्वप्रथम येतो। मी सांगतो नाही, बीड जिल्ह्यातल्या माझ्या कुठल्याही एखाद्या सभासद असेल किंवा एखादा ऊस उत्पादक शेतकरी असेल त्यांना विचारून घ्या की तुझा ऊसाच्या बिलाचा हप्ता मिळाला का, पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, तुला वेळेत मिळाला का, आणि वेळेत मिळाला असेल तर सर्वाधिक मिळाला का। ह्या 3 प्रश्नाचे उत्तर माझ्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना विचारा आणि त्यांनी जर निगेटिव्ह उत्तर दिलं तर मला पुन्हा बोला। त्याच्यामुळे आहेच। आणि राहिला विषय बजरंग सोनवणेचा कारखाना हा बजरंग सोनवणेच्या बापाचा नाही, कारखाना हा माझ्या बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आहे, शेतकऱ्यांचा आहे। त्याच्यामुळे अडचण कोण करील, का करील, कशामुळे करील त्याची त्याला माहीत, पण अडचण हा विषय नाही आहे। बीड जिल्ह्यातल्या माझ्या सर्व शेतकऱ्यांचे पैसे दिलेले आहेत, कुणाचे पैसे म्हणजे आत्ताच नाहीत, गेली मागच्या 12 वर्षापासून रेग्युलर देतोय। आत्ताही मी कधी हप्ता काढला तर ती रेग्युलर ज्या वेळेत काढायला पाहिजे त्याच वेळेस निवडणूक असतानाच माझे सगळे पैसे गेलेले आहेत। त्याच्यामुळे हा विषय नाही। मात्र बाप्पा अशा पद्धतीने ट्विट करणं हे राजकारण्यांची पातळी थोडं खाली घसरते असं वाटतं। आता मला याच्यावर खूप काही बोलता येते। याचा बोलवता धनी किंवा ट्विट करणारा धनी कोण आहे? पहिल्यांदा हे ऑपरेटर असणाऱ्या मिटकरींनी सांगितलं पाहिजे जनतेला। एक कौल येतोय महाराष्ट्रामध्ये, महाविकास आघाडीला विधानसभेच्या 158 जागा दाखवल्या जातात। हा आजचा कौल आहे। ज्यावेळेस निवडणूक प्रत्यक्ष होईल, बघा तुमचे एक्झिट पोल काय ही काय ह्या विषयावर जर बोलायचं, ज्यावेळेस निवडणूक प्रक्रिया सुरू होईल, निकाल बाहेर येईल त्यावेळेस 200च्या पुढे येतील। म्हणजे मला असं वाटतं आकडे सांगणं हा आमचा धंदा नाही। आमचं सरकार, महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार म्हणजे येणार। जिम्मेदारीनं सांगतो, मी आज खासदार आहे, फक्त बजरंग सोनवणे नाही आहे। आणि पक्षाचा एक घटक आहे, आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील, आदरणीय जयंतदादा असतील किंवा सुप्रियाताई आमच्या कार्याध्यक्ष आहेत, यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना आमच्या पक्षाची ताकद इतिहासात जशी नोंद घ्यायसारखी आज झाली तशीच विधानसभेला सुद्धा होईल। बीडमध्ये अनोखं असं परिवर्तन तुमच्या माध्यमातून झालं।
मराठवाड्यात असंच परिवर्तन होईल अपेक्षा आहेत तुमच्याकडनं पक्षाच्या? अहिल्यानगरला जी परवा कार्यक्रम झाला तिथंच सांगितलं की पक्ष जो माझ्यावर जिम्मेदारी देईल, मराठवाड्याचा एकमेव खासदार पक्षाचा आणि एकच जागा लढवली, त्याचा 100% रिझल्ट आला. मराठवाड्याच्या जेवढ्या जागा लढवल्या जातील तेवढ्यातल्या 85% जागा आम्ही निवडून आणून आदरणीय पवार साहेबाला घेऊन जाऊ, एवढा शब्द तुम्हाला सर्वांना देतो. तुम्ही काही ट्विट वगैरे करणार आहेत, उत्तर देणार आहेत मिटकरींना थेटपणे? तुम्ही काल असं म्हणालात की लेटर वगैरे काढा. मी विनम्रपणे सांगू इच्छितो की उत्तर कुणाला द्यायचं ते सुद्धा ठरवलं पाहिजे. ऑपरेटरला उत्तर देणं, खासदाराला बीड जिल्ह्यातल्या जनतेचा सन्मान करणं याचं काम आहे. धन्यवाद. खूप खूप. ऑपरेटरला उत्तर देणं हे माझं काम नाही असं अमोल मिटकरींना त्यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे. कॅमेरा पर्सन आप्पासाहेब मोहरकरसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, TV9 मराठी, केज, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.